माझी द्वारी कीर्तनाची वारी। पण माऊली बोलतात माझ्या जीवनामध्ये काय घडलं माहिती का, माझं मन आहे ना त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यामध्ये इतकं रमलं ना की जसं माऊलींनी उदाहरण सांगितले बरं का, गोविंदाचे गुणी वेधिले, जसं त्या वृंदावनातल्या त्या गोपिकांना त्या गोविंद भगवान परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये जितकं वेड जितकी भावना निर्माण झाली ना, माऊली बोलतात बस त्याच पद्धतीने माझ्या जीवनामध्ये सुद्धा काय झालं, माझं मन सुद्धा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये रंगलं। आणि काय असतं माहिती का, मनाला पांडुरंगाच्या भजनामध्ये रंगण्याकरता आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेमाची तादात्म्यता भाव अंतकरणामध्ये असला पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपलं मन रंगतंय। नाहीतर आपलं मन इतकं सोपं नाहीये, आपलं मन आपल्या ताब्यात नाही हे लक्षात ठेवा। आपलं मन कीर्तनात बसल्या बसल्या घरी जाऊन कधी दरवाजाच्या कुलपाला झटका देऊन मन पुन्हा कीर्तनातील सांगता येत नाही बरं, म्हणजे इतकं मन चंचल आहे। चंचल मी मन कृष्णा प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम। मन इतकं चंचल आहे, मन बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ। ते मन इतकं चंचल आहे ना, इतकं चपळ आहे ना, मग इतकं मन जर चंचल असेल ना, त्या मनाला जर आळा घालायचा असेल तर काय करावं लागेल, पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगावं लागेल, किंवा शुद्ध रंग वावे रंगा। शुद्ध रंग जर कोणता असेल तर पांडुर रंग किंवा पांडुरंग, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा हा सत्व गुणांनी व्यापकत्वाने भरलेला असल्यामुळे त्याच्या भजनामध्ये ज्ञानोबराय बोलतात माझं मन रंगलं, त्यांचं मन रंगलं आणि गोविंदाचे गुणी वेधिले, गुणांनी युक्त असणारा तो परमात्मा त्याला त्या पद्धतीने माझं मन सुद्धा त्याच्या भजनामध्ये रंगलं। पण लोकांनी प्रश्न केला का हो माऊली, तुमचं त्याच्या भजनामध्ये मन रंगलंय हे आम्हाला मान्य आहे, पण तुमचं मन किती रंगलं, कोणत्या अवस्थेपर्यंत जाऊन पोचलं आम्हाला सांगा ना। माऊली याचा विचार तृतीय चरणामध्ये मांडतात। जागृती सोपानी माऊलींना प्रश्न केला आणि विचारलं का हो माऊली, मग तुमचं जर मन त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये इतकं रंगून गेलंय ना, मग किती रंगलंय आम्हाला सांगा ना, किती भजन तुमचं मन किती भजनामध्ये रंगलंय। ज्ञानोबरायांनी तृतीय चरणामध्ये 3 अवस्था सांगितल्या कर्माच्या बरं का, एक जागृती, 2 स्वप्न आणि 3 शिशुप्ती। याचा जर आपण विचार करू गेलो, या 3ही अवस्थांचा जर आपण विचार केला तर माणसं जागृतीत कर्म करतात, माणसं स्वप्नामध्ये सुद्धा कर्म करतात, यात नवल नाही।
माणसं सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा कर्म करतात बरं का. जागृती अवस्थेमध्ये मनुष्य काय कर्म करतो माहितीये? आता तुम्ही कीर्तन श्रवणाचं कर्म करताय, मी कीर्तन करण्याचं कर्म करतोय, मृदंगाचार्य मृदंग वाजवण्याचं कर्म करताय, टाळकरी मंडळी टाळ वाजवण्याचं कर्म करताय, हे देखील कर्मच आहे बरं का. जागृती अवस्थेमध्ये मनुष्य कर्म करतो यात नवल नाही. माणसं स्वप्नामध्ये सुद्धा कर्म करतात यात नवल आहे, यात विशेष आहे. काही माणसं स्वप्नामध्ये कांद्याचे भाव पाहून येतात, काय कांदा चाललाय मार्केटला भाव, म्हणजे स्वप्नात माणसं कर्म करतात. पण बारीक आहे का, शास्त्रकार असं बोलतात की जागृती अवस्थेमध्ये आणि स्वप्न अवस्थेमध्ये कर्म करण्याची साधनं आहेत, नाहीत असं नाही. जागृती अवस्थेमध्ये कर्म करण्याची साधनं ही ईश्वर रचित आहेत आणि स्वप्न अवस्थेमध्ये कर्म करण्याची साधनं ही मनकल्पित आहेत. पण अशी एक अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये कर्म करण्याची साधनं नाहीत तरीही माणसं कर्म करतात. कोणती अवस्था? सुषुप्ती अवस्था. या सुषुप्ती अवस्थेमध्ये माणसाचे कर्म करण्याची साधनं आपल्या उपादान कारणात लीन झालेली असतात तरीही माणसं कर्म करतात. फक्त कर्म केल्याची जाणीव त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी व्यापकत्वाने भरून येत नाही किंवा कर्माचे व्यापकत्व लक्षात येत नाही. का कर्म करत नाही? कर्म करतात ना. तुम्ही बघा, काही माणसं रात्री झोपत असताना बहुतांशी लोक पूर्व पश्चिम झोपतात बरं का, आणि सकाळी उठत असताना दक्षिण उत्तर उठतात. का? रात्री झोपीत कर्म करतात. असं म्हणतात बुवा की माणसाला झोपण्याकरता खळोभर रान लागत बरं, म्हणजे इकडं टांग टाकतील, त्याची गोदडी ओढतील, त्याची उशी तरी ओढतील, काहीतरी करतील. झोपीत माणसं कर्म करतात. पण या तिन्ही ज्या कर्माच्या अवस्था शास्त्राने सांगितलेत ना, ज्ञानोबराय बोलतात या तीन अवस्थांचा विचार तर लांबच राहिला. या तीन अवस्थेमध्ये मला तो परमात्मा अजिबात आठवत नाही. मग कधी आठवतो? या तीन अवस्थांच्या पलीकडे शास्त्राने जी शेवटची एक अवस्था सांगितली ना, ती अवस्था म्हणजे तुर्यग अवस्था किंवा तुर्य अवस्था. तुर्यग अवस्थेला माझं मन प्राप्त झालं आणि माझ्या जीवनामध्ये जागृती स्वप्न सुषुप्ती नाठावे तो परमात्मा तेव्हा मला आठवत नाही. मग कधी आठवतो? पाहता रूप आनंद साठवे. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मी जर माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी त्याचं रूप बघतो ना, तेव्हा माझ्या मनातला आनंद या गगनात मावत नाही. इतका आनंद ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये निर्माण होतो. कशामुळे? तर केवळ त्या परमात्म्याचं रूप आपल्या जीवनामध्ये साधारण केल्यामुळे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं अवलंबन न केल्यामुळे केवळ त्यांच्या जीवनामध्ये हा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण आणि रूप विटेवरी दाविले गुण. माऊली बोलतात तो पंढरीश पांडुरंग परमात्मा जो विटेवरती उभा आहे ना, ज्याची पावले समान आहे, समचरण सरोजम, ज्याचे रूप समोर आहे, अगदी आपल्या कमरावरती हात ज्याने ठेवलेला आहे आणि समोर सगळ्यांकडे एकाच सारख्याच नजरेने जो परमात्मा बघतोय ना, त्याची रूप त्यांनी खूण त्यांनी सांगितली. रूप विटेवरी दाविली खूण. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. माझे वडील वैकुंठवासी रामायणाचार्य किसन महाराज काजळे यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. महाराज तुम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आज आपण इथेच थांबणार आहोत. काया वाचा मने भगवंत चरणी लीन होण्यासाठी उद्या पुन्हा भेटूया असंच आणखीन एक आख्यान ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी.